श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात, उन्मनी ही एक अवस्था आहे. या अवस्थेत साधक अंतर्मुख होतो. बाह्यसृष्टीतील व्यापारांचे त्यास संपूर्ण विस्मरण होते. देहाची खबर नाहीशी होते. देह जगविण्यासाठी आवश्यक असलेल्या खाण्यापिण्याची देखील त्यास शुद्ध नसते. सद्गुरुपदिष्ट मंत्राच्या सतत अभ्यासाने मनात उद्भवणाऱ्या सुष्टदुष्ट अशा सर्व संकल्प विकल्पांचे तो खंडन करतो. परिशुद्ध मनाने हृदयपटलावर सद्गुरुनाथांच्या दिव्य मूर्तीची अगर आपल्या उपास्य देवतेच्या मनोहर मूर्तीची स्थापना करून त्यावर कायमदृष्टी खिळवून तो सतत निजानंदात मग्न होऊन राहत असतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे जे 4 देहभाव आहेत त्यांना विसरून केवळ अनुभवानेच ज्याची जाणीव होऊ शकते अशा तऱ्हेचा तो आनंद असतो. विचार करून तो समजू शकत नाही. मनाने कल्पना करून तो उमगतही नाही. तो दृष्टीला अगोचर तर असतोच, पण वाणीने वर्णनही करता येण्यापलीकडचा असतो. सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्याचा अनुभव असा चाखता येत नाही. तसेच त्यांच्या कृपेशिवाय त्यातून लवकरही पार होता येत नाही. एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की त्याच्या सुखानंदाला मुकण्याची काही सत्पुरुषांची मुळी तयारीच होत नाही. अनंत कालापर्यंत त्या स्थितीत राहून नित्यानंदाचा अनुभव घेत ते राहतात. यामुळे सामान्य जनांचे अतोनात नुकसान होते, कारण त्यांना अशा सत्पुरुषांचा सहवास घडत नाही व मार्गदर्शनही होत नाही. खरे पाहू जाता अशा सत्पुरुषांचा अवतारच मुळी लोकांच्या उद्धारासाठी असतो, धर्मजागृतीसाठी असतो. ज्यावेळी ती स्थिती ओलांडून परत बाह्यसृष्टीच्या व्यवहारात ते लक्ष घालतात तेव्हाच ते त्या सुखाच्या गोडीची लालूच आमच्यासारख्या मंदमतींना दाखवून आम्हाला त्या कामी प्रवृत्त करण्यास समर्थ ठरतात. या अवस्थेतून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर आमच्यासारख्या संसारासक्त जनांना त्यातून मुक्त करून पैलतीरास नेण्यास ते बद्धपरिकर होतात. खरोखर असल्या महानीयांचे जगावर अनेक उपकार आहेत. या अवस्थेची झुळूक लागू लागताच ब्रह्मानंद गुरूंनी काही भाविकांना या उपर आपण कोठेही असलो तरी आपल्यास हुडकून आणून आठवणीने जेवू घालण्यास सुचविले होते. या अवस्थेत बहुधा ते दिगंबर स्थितीत डोंगर पायथ्यास, झाडीच्या आसपास, तळी पुष्करणीसारख्या जलाशयाच्या काठी उभ्या पिकांमध्ये डोळे झाकून पडलेले आढळत. भाविक लोक यांना हुडकून उठवून हात धरून घरी आणून जेवू घालीत असत. जेवताना ते सर्व पदार्थ एकत्र कालवीत व अवघे 3-4 घास घेऊन जेवण संपवीत असत. भोजनाच्या वेळी देखील रामनामा व्यतिरिक्त दुसऱ्या शब्दांचा उच्चार त्यांच्या मुखातून बाहेर पडत नसे. एक दिवशी तर किती हुडकले तरी ते सापडत नसत. कित्येक वेळी तर थंडी, ऊन, पाऊस न म्हणता दगडगोटे, काटेकुटे, केरकचरा वगैरे घाणीस न जुमानता हवे तेथे झोपत असत. अशा अवस्थेत कोणीही त्यांना बोलावून नेले तरी त्याच्याबरोबर जात व त्यांनी काहीही खावयास दिले तरी खात. भाविक लोकांनी आंघोळ घातली तरच त्यांना आंघोळ मिळत असे. बेलधडी ग्रामी रंगराव इनामदार नावाचे एक भाविक होते. त्यांची धर्मपत्नी द्वारकाबाई ही महान साध्वी होती. ब्रह्मानंद गुरूंवर द्वारकाबाईंची विशेष भक्ती असल्याने ती त्यांची अशा स्थितीत फार आदराने सेवा करीत असे. गुरु कोणत्या जागी पडलेले आहेत हे लोकांकडून समजून घेऊन स्वतः तेथवर जाऊन देहभानरहित स्थितीत डोळे मिटून पडलेल्या त्यांना उठवून हात धरून घरी आणून जातीने त्यांना आंघोळ घालून नंतर जेवावयास वाढीत असे. कित्येक वेळा तर ते स्वतःच्या हाताने जेवण्याच्या परिस्थितीत नसल्यावेळी लहान मुलांना भरवितात त्याप्रमाणे लहान लहान घास करून ती जेवू घालीत असे. नंतर त्यांचे तोंड धुवून त्यांना अंथरुणावर निजवून मग आपण जेवीत असे. पुढे पुढे ही तर रोजचीच दिनचर्या होऊन बसली होती. साध्वीची त्यांच्यावर इतकी भक्ती बसली होती की जर एखाद्या दिवशी हुडकून देखील ते सापडले नाहीत तर ही महासाध्वी जेवण न करता उपाशी राहत असे. धन्य ती माऊली व धन्य तिची अनन्य सेवा. खरोखर तिची पुण्याई जबर म्हणून तिला अशा सत्पुरुषांच्या सेवेचा लाभ झाला.
ब्रह्मानंद गुरु देखील मातृभाव दाखविणाऱ्या या साध्वीला काकी असे संबोधित असत व केव्हा केव्हा तर प्रेमातिशयाने स्वमुखाने आपल्या सद्गुरुनाथांच्या अगाध लीला तिला सांगत असत. असो साधक हो, अनंत कालपर्यंत उन्मनी अवस्थेत राहणाऱ्या परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती हळूहळू बेलधडीच्या लोकांना येऊ लागली. त्यांच्या विदेही स्थितीतील घटना आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.